UPSC CS80 2018ला हा प्रश्न आलेला आहे. 200 मीटर लांबीची गाडी 40 किलोमीटर प्रति तास या वेगाने जात आहे. तर त्या गाडी रेल्वे लाईनच्या बाजूला उभ्या असलेल्या एका व्यक्तीला किती वेळात ओलांडेल? पाहता येते. गाडीची लांबी किती आहे? 200 मीटर आहे. आणि तिचा वेग किती आहे? 40 किलोमीटर प्रति तास आहे. तर हे 200 मीटर आहे ना, तर हे किलोमीटर आहे. मग एक तर किलोमीटरचं मीटरमध्ये करायचं किंवा मीटरचं किलोमीटरमध्ये करायचं. आणि हे अंतर कसं आहे? सेकंद, हे वेळ कसा आहे? सेकंदामध्ये आहे. मग आपण काय करू? हे जे 40 किलोमीटर प्रति तास वेग जो आहे, तो आपण त्याचं रूपांतर मीटर सेकंदामध्ये करू. पहा, आगगाडीचा वेग. आगगाडीचा वेग बरोबर किती आहे? 40 किलोमीटर प्रति तास. याचा अर्थ काय? एका तासामध्ये 40 किलोमीटर. म्हणजेच 40 किलोमीटर म्हणजे किती? 40,000 मीटर प्रति 3600 सेकंद. एका तासामध्ये 3600 सेकंद असतात. एका तासामध्ये सेकंद किती असतात? 3600. कारण एका तासात 60 मिनिटे, परत एका मिनिटात 60 सेकंद, त्यामुळे 60 गुणिले 60 3600 असतात. त्याला आपण कमी संक्षिप्त रूप देऊ. 2 2 शून्य गेले, 4 ने भाग जाईन. 4 100, 4 9 36. हा वेग आला. गाडीचा वेग किती आहे? 100/9 मीटर प्रति सेकंद. पॉईंटमध्ये भाग लावायचा नाही, कारण ते पुढे कट होणार आहे. त्यामुळं गाडीचा हा वेग आला. वेग किती आहे? 100/9 मीटर प्रति सेकंद हा गाडीचा वेग आहे. अंतर आपल्याला माहिती आहे. तुम्हाला सांगितले, गाडी ही खांबाला किंवा व्यक्तीला ओलांडते. स्वतःच्या अंतरा एवढंच ते अंतर पार करते. म्हणजे अंतर किती म्हणायचं? अंतर बरोबर काय आहे? 200 मीटर. 200 मीटर हे अंतर आहे. आणि त्याने काय विचारलाय? वेळ विचारलाय. मग आपल्याला माहिती आहे, वेळ म्हणजे काय असतं सूत्र? अंतर भागिले वेग. अंतर किती आहे? 200 भागिले वेग किती आहे? 100/9 बरोबर 200 गुणिले, भागिले म्हणजे उलटून गुणिले असतं. 100/9 आहे ना, भागिले म्हणजे असं उलटून गुणिले करायचं. म्हणजे 9/100 भागिले याचा अर्थ काय असतो? उलटून गुणिले असतो. मग 2 2 शून्य गेले, 9 2 18 उत्तर आलं. 18 सेकंद हे उत्तर आलं. मग ती गाडी त्या मनुष्याला 18 सेकंदामध्ये ओलांडते. गाडीची लांबी आहे 200 मीटर. लांबी म्हणजेच गाडी स्वतःच्या लांबी एवढं अंतर ते पार करते. म्हणजे अंतर भागिले वेग. गाडीचा वेग आहे 100/9. 40 किलोमीटर प्रति तास म्हणजे काय? तो 40,000 मीटर प्रति 3600 सेकंद असं येतं. मग त्याचं आपण संक्षिप्त रूप दिलं, हे उत्तर आलं. ह्याला पॉईंटमध्ये भाग लावायचा नाही, तर इथं ते कट होत असतं परत ते. त्यामुळं उत्तर आले 18 सेकंद.